अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला शंकर गीता पारायण कसं करायचं. उद्या शंकर महाराजांची पुण्यतिथी आहे. तर उद्या शंकर गीतेचं पारायण कसं करायचं आणि मला आलेले जे शंकर महाराजांचे अनुभव आहे त्या व्हिडिओमध्ये मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. शंकर गीता पारायण स्वतः शंकर महाराज पण म्हणायचे की गुरुचैत्राचं पारायण करा, आपल्या गुरूंचं पारायण करा, गुरुचैत्राचं पारायण करा. तसंच हे शंकर गीता पारायण आहे. आपण पुण्यामध्ये धनकवडीमध्ये शंकर महाराजांचा खूप मोठा मठ आहे. तर शंकर गीता पारायण उद्या पुण्यतिथी आहे शंकर महाराजांची. मग त्यानिमित्त तुम्ही शंकर गीता पारायण तुम्ही घरी करू शकता किंवा धनकवडीमध्ये तिथे पण करू शकता. घरी करायचं असेल पारायण, सगळ्यात पहिले काय करायचं, शंकर महाराजांचा फोटो असेल तर फोटो ठेवावा आणि एक पाठ मानून ठेवावा. कारण की जिथे पारायण चालू असेल तिथे शंकर महाराज स्वतः येतात. आता मी आताचाच अनुभव सांगतो. मी शंकर गीता पारायण पोथी बाहेर काढली, शंकर गीतेची पोथी मी आता बाहेर काढली. पोथी बाहेर काढल्यानंतर अचानक आपण जे म्हणतो, पोथी बाहेर काढल्यानंतर अचानक जे बिल्वपत्र आहे, हे बिल्वपत्र आहे बा, हा अनुभव आहे. मी कधी ठेवलं काय मला पण माहित नाही. हे शंकर गीता पारायण आहे, ते आपण आपल्या घरी करू शकता. हे सगळ्यात पहिले मी पुण्याला गेलो होतो, तिथं घेतलं होतं शंकर गीता पारायणाचं पुस्तक. हे तिथंच भेटेल तुम्हाला. हे घरी पारायण करायचं असेल तर एक पाठ मानून ठेवायचा. या पारायणाचे कोणतेही नियम नाहीये. एक दिवसामध्ये याच्यामध्ये टोटल आहे 18 अध्याय. शंकर गीता पारायणामध्ये 18 अध्याय आहे. उद्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही एका दिवसात पूर्ण वाचू शकता. वाचायला खूप छान आहे, मन प्रसन्न होतं. आणि याचं जर पारायण तुम्हाला अखंडपणे करायचं असेल, 9 दिवसामध्ये रोज 2-2 अध्याय पण वाचू शकता, रोज एक अध्याय पण वाचू शकता, काही हरकत नाही. या पारायण कोणते नियम नाहीये. हे पारायण वाचावं आणि वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल शंकर महाराज कोण आहे खरंच. कारण की ह्या पारायणाचा अनुभव खूप आहे. हे पारायण कोणी करू शकतं, स्त्री असेल, महिला असेल, पुरुष असेल, कोणीही करू शकतं. उद्या पुण्यतिथीनिमित्त हे पारायण तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री 12 वाजेपर्यंत हे शंकर गीता पारायण तुम्ही करू शकता. ही पोथी धनकवडी शंकर महाराजांच्या मठात तिथं भेटेल. हे पारायण करताना धूप असेल, दीप असेल, तुपाचा दिवा असेल, तेलाचा दिवा असेल ते लावावा. धोतर घालावं, छान कपडे घालावे, धोतर घालावं, सवळं जमलं सवळं घालावं. महिलांनी साडी असेल, हातात बांगड्या असेल, कुंकू असेल, हळद असेल, आणि छानपैकी मन प्रसन्न करून शंकर गीता पारायण करायला पाहिजे. खूप अनुभव आहे आणि खूप छान आहे. आता मला आलेले शंकर महाराजांचा अनुभव मी आपल्याला सांगतो. पारायणाचे एवढंच नियम आहे, पारायण जास्त नियम नाही यांचे, कडक काहीच नाहीये. तुम्ही कधीही वाचू शकता, काही हरकत नाहीये. आता मला आलेले शंकर महाराजांचा अनुभव, सगळ्यात पहिले माझा असा स्वभाव आहे की मी दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याशिवाय कोणालाच मानत नव्हतो. कोणालाच नाही, अजून पण यांच्याशिवाय कोणाला नाही. पण का लोक खूप जण म्हणाले की दादा तुम्ही एकदा पुण्यामध्ये या, धनकवडीमध्ये या, पण तसं योगच येत नव्हता. खूप वर्ष ट्राय केले पण नाही. मी म्हटलं महाराजांशिवाय दुसरं नाही. एक कशी असते आपली मानसिकता असते ना, आपल्याला माहित नसतं. आणि आमच्याकडं खूप जण छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप जण शंकर महाराजांचं करायचं. मी म्हटलं शंकर महाराज कोण आहे आता हे? एक प्रश्न पडतो ना आपल्याला. जोपर्यंत माहीत नसतं समोरच्या व्यक्तीबद्दल तोपर्यंत आपला प्रश्नचिन्ह असतो. खूप जण म्हणायचे, खूप जण करायचे की शंकर महाराजांचं स्टेटस असेल, फोटो असेल, मला कंटिन्यू दिसू लागले ते. मग एकदा आम्ही पुण्याला गेलो होतो, त्यांचा जन्मोत्सव होता. मग तिथं जायचं ठरवलं. म्हटलं जाऊ शंकर महाराजांच्या मठामध्ये. मग मठामध्ये काय आहे, त्या मठामध्ये जेव्हा मी पहिलं पाऊल टाकलं तर मला असं वाटलं की आपण गाणगापूरला आलो. पूर्ण गाणगापूर आणि अक्कलकोट
कारण की प्रत्येक कितीतरी वेळा मी गाणगापूरमध्ये गेलो असेल, अगणित, मला पण लक्षात पण नाही मी किती वेळा गेलो असेल आणि किती वेळा पुढे जाणार आहे. गाणगापूर असेल, अक्कलकोट असेल, तिथं जी ऊर्जा आहे, तिथं जी पॉझिटिव्हिटी, म्हणजे ऊर्जा जेवढी तिथं, तीच ऊर्जा शंकर महाराजांच्या मठात आहे. म्हणजे पुणेकरांनो, तुम्ही खूप भाग्यवान आहे. खूप जणांना अक्कलकोट, गाणगापूर इथं जायला जमत नाही. तुम्ही पुण्यात राहत असाल ना, तर तुम्ही अवश्य दर गुरुवारी म्हणा, दर रविवारी म्हणा, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा शंकर महाराजांच्या मठात जायला पाहिजे. तुम्ही जायला पाहिजे. आता आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये तर नाहीये, तुमच्या इथं जवळ आहे. प्रत्येक वेळा आपण अक्कलकोट, गाणगापूरला नाही जाऊ शकत, तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी, रविवारी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा शंकर महाराजांच्या मठात जायचं. मी पहिल्यांदा गेलो, असं वाटलं की आपण अक्कलकोट, गाणगापूरमध्ये आलो. मग नंतर आतमध्ये गेलो, मी बघितलं, सगळा मठ बघितला, सगळ्या गोष्टी बघितल्या, आणि तिथे अखंड ध्वनी चालती बा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. म्हणजे तेव्हा मी त्यांच्या समोर हात जोडले, नाक घासलं, आणि महाराजांना म्हटलं, महाराज तुम्ही शेवटी बोलवलं मला. म्हणजे शंकर महाराजांनी कधीही स्वतःचा मोठेपणा केला नाही, कधीही स्वतःचं नाव कधीही समोर येऊ दिलं नाही. त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थ, अखंड श्री स्वामी समर्थच नाव त्यांनी कंटिन्यू ठेवलं. नाही तर काही काही ठिकाणी बघा, त्यांचं छोटेफार मठ असतात, छोटेफार मंदिर असतात, छोटेफार असतात, ते स्वतःच नाव करून घेतात डायरेक्ट, आम्हीच बाबा, आम्हीच देव. असे खूप जण आहे ना, की स्वतःलाच स्वामी समर्थ समजून घेतात, ते स्वतः स्वामी समर्थ आहे. अरे असे स्वामी समर्थ नाही होत कोणी, असे खूप आहे आजूबाजू बघा तुम्ही, स्वतःला स्वामी समर्थ समजून घेता. पण शंकर महाराजांनी कधी स्वतःचा मोठेपणा होऊच दिला नाही. मालक म्हणत होते, अक्कलकोटचे मालक. तिथे गेलो मी, तिथे प्रार्थना केली, बसलो, आणि पुण्याला गेलो होतो, बसलो. मग नंतर तिथं जन्मोत्सव असल्या कारणाने शंकर गीतेचं पारायण होतं. मग पारायण करायला बसलो. पारायण करायला बसल्यानंतर ते माईकमध्ये पारायण होतं, ते पारायण झालं. पारायण झाल्यानंतर मला परत 4 वाजता पिंपरी चिंचवडमध्ये माझं व्याख्यान होतं, प्रश्नोत्तराचे कार्यक्रम होते. दुपारी मी काही जेवलो नव्हतो. आणि तिथं पण धनकवडीमध्ये पण खूप जण भेटायला आले होते मला, खूप जण भेटले. पण तिथे एक जोडपं होतं, नवरा बायकोचं. नवरा बायको, एक मुलगा होता, डॉक्टर आहे ते. मी जेव्हा पारायण वाचू आलो तेव्हा म्हटलं, महाराज आता मला भूक लागली, आता काय करायचं, तर भूक पण लागलेली आहे मला, चिंचवडला पण जायचं, काय करायचं. मग ते जोडपं माझी वाट बघत होतं खूप वेळापासून. ते मला आवाज देत होतं की दादा तुमचं झाल्यावर या. मग मी पारायण माझं संपवलं, तिथे गेलो. मग त्या ताई म्हटलं की दादा तुम्ही पहिले जेवण करून घ्या. मग मी म्हटलं की असे खूप जण भेटायला येतात ना, ते त्यांची समस्या सांगतात. म्हणजे कोणी जरी भेटलं ते त्यांचं समस्या चालू होऊन जाते. ते विचारत नाही तुम्ही कसे आहात, तुम्ही काय आहात, काही नाही. ते त्यांच्या समस्यावर डिपेंड असतात, मुख्य गोष्ट. पण ते ताई तसं न करता डायरेक्ट विचारलं, दादा तुम्ही जेवण केलं का, आपण जेवण करू पहिल्या. म्हटलं नाही, आपण जेवण करू, प्रसाद घेऊ. मी शंकर महाराजांकडे बघितलं आणि हसलो. म्हटलं महाराज मी नुसतं मनामध्ये तुम्हाला म्हटलं की मला भूक लागली, तुम्ही लगेच अरेंज करून दिलं बा. ते केल्यानंतर प्रसाद घेतला. आणि वाचन करताना एवढी ऊर्जा आहे, खूप ऊर्जा आहे. म्हणून मी कधीही पुण्यामध्ये गेलो, मी वर्षातून 1-2 वेळा पुण्यात जात असतो. कधीही पुण्यात गेलो तर मी शंकर महाराजांच्या मठामध्ये अवश्य जात असतो. तिथं जे शांती आहे, तिथं जे मन शांत होतं, तिथं जे नामस्मरण होतं, जो खिचडीचा प्रसाद भेटतो ना, तो अनुभव खूप वेळा आहे. मला अक्कलकोट आणि गाणगापूरमध्ये गेल्यासारखं वाटतं. म्हणजे अक्कलकोट, गाणगापूर तिथंच आहे. खूप जण तिथे सिगरेट जे असेल ते ठेवत असतात. मग मी म्हटलं याचा अर्थ काय आहे, त्याचा अर्थ काय आहे. पण त्याचा पण खूप अर्थ आहे. पण आता प्रत्येकाच्या मान्य न मान्यावर आहे. पण खूप जण शंकर महाराजांना मानतात. मी तर पहिले
त्यांच्याबद्दल माहिती नव्हतं, आपण अज्ञानी, आपण कान धरतो, त्यांच्याबद्दल मला माहिती नव्हतं, काहीच नाही. मला खूप जणांनी सांगितलं की दादा तुम्ही महाराजांचं करताना तुम्ही एकदा शंकर महाराजांकडे जा. पण आपलं मन म्हणतं ना की नाही महाराज, मी काय म्हणायचो, नाही महाराज महत्वाचे, श्री स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज, त्यांच्या व्यतिरिक्त आयुष्यात दुसरं कोणीच नाही माझ्या तरी. तेच चिरंजीव, त्यांच्या व्यतिरिक्त नाही. त्यांच्यासमोरच आपण झुकणार, त्यांच्यासमोरच हे करणार. पण जेव्हा शंकर महाराजांच्या मठामध्ये गेलो, तुम्ही पण पुण्यातले असेल अवश्य कमेंट करून सांगा, तुम्ही पण अवश्य जावं. उद्या पुण्यतिथी आहे, कार्यक्रम आहे, तिथे खूप छान कार्यक्रम आहे, सगळ्यांनी जावं, तिथं पारायण करा, पोथी, शंकर गीतेची पोथी प्रत्येकाने घ्यावी, पारायण करावं आणि स्वतः शंकर महाराज म्हणायची गुरुंचं चरित्र वाचा. त्या काळी पुस्तक नव्हते, काही नव्हतं, ते ह्यावेळेस आपण जे म्हणतोय गुरुचरित्र वाचा वाचा, तसं त्या काळी ते करायचे. त्यांनी सगळ्यात प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना प्राधान्य दिलेलं लक्षात ठेवा. त्यांनी कधीही स्वतःचा मोठेपणा केलेला नाहीये. त्यांना तेच गोष्ट सांगायची की मोठेपणा नाही करायचं, आपल्या गुरूंना मोठं करायचं. हे त्या दिवशी मला समजलं. मी माफी मागितली आणि मी म्हटलं जेव्हा पण पुण्यामध्ये येईल, कारण मला त्यांना ओळखायला किंवा तिथपर्यंत जायला वेळ झाला. मी तिथं जेव्हा दर्शन केल्यानंतर मग त्या मूर्तीमधून असं हसू लागले किंवा आवाज येऊ लागला की मीच दत्त महाराज आहे, मीच स्वामी महाराज, सगळे तेच, कशाला इकडे इकडे भटकायचं. म्हणून मनामध्ये एक अंगावर काटा आला दर्शन घेऊन, की म्हटलं आता प्रत्येक वेळा जेव्हा पुण्यामध्ये येईल तर धनकवडीला अवश्य जायचं. मी कधी पण माझं ऑफिसचं काम असेल, काही काम असेल, पत्रिका मार्गदर्शन असेल, काही असेल, पुण्यामध्ये जर असलं तर मी अवश्य जात असतो. मी पिंपरी चिंचवडला पण जात असतो आणि तिथे जाऊन आपण दर्शन आहे ते अवश्य घेत असतो. तो प्रसाद खूप महत्वाचा आहे, तो अमृत आणि गोड आहे तो प्रसाद. दत्त महाराजांचा प्रसाद येतो, शंकर महाराजांचा प्रसाद आहे. म्हणून उद्या शंकर गीतेचं पारायण सगळ्यांनी करावं, कोणतेही नियम नाही. 18 अध्याय आहे, फक्त 18 अध्याय आहे, वाचावं, मनापासून वाचावं. त्याचं महत्व खूप आहे. शंकर महाराज कसे वरदान देतात, कसं लीला करता, आणि ते सदैव आहे. जेव्हा आपण पारायण करतो, पारायण वाचन असताना ते स्वतः प्रत्यक्ष येतात. ते बघ म्हटलं मी तुम्हाला, याच्यामध्ये कसं बिल्वपत्र आलं होतं, शंकर महाराज शेवटी. म्हणून त्यांचा अनुभव खूप आहे. मनापासून प्रत्येकाने उद्या दिवसभरात तुम्हाला सकाळी जमलं, सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत 18 अध्याय पूर्ण करावी. आणि तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही पुण्यात असाल तर उद्या अवश्य दर्शन करण्यासाठी जावं. सकाळी त्यांचे अभिषेक असता, आरती असती, खूप छान आणि प्रसन्न वाटतं. तिथे जे अखंड श्री स्वामी समर्थ चालू असताना तेच माझ्या मनाला भावलं की स्वतःचा मोठेपणा शंकर महाराजांनी कधीच आयुष्यात केला नाही, कधीच नाही. सगळे जे श्रेय ते स्वामी समर्थ महाराजांना, श्री स्वामी समर्थ महाराजांना त्यांनी दिलेलं आहे. आपण पण असंच करायला पाहिजे. कधीही आपण महाराजांशिवाय आपण काहीच नाही, शून्य आहे. मी तरी स्वतः नाही, महाराज माझ्यासाठी महत्वाचे, महाराजांशिवाय काही नाही. आपण महाराजांसाठी करावं तेवढं कमी आहे. आणि आपलं काय करणार आहे आपण. 2011ला माझा ऍक्सिडेंट मधून मी वाचलेलो आहे, तेव्हाच मी मेलो असतो. तेव्हापासून ठरवलंय जे काही असेल ते महाराजांसाठी, नामस्मरण असेल, सेवा असेल, जे काही गोष्टी सांगता येईल तेवढं सांगायची. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती, परत एकदा सांगतो, पुण्यात राहत असाल तर अवश्य शंकर महाराजांचं जावं, दर्शन घ्या. तुम्हाला अक्कलकोट आणि गाणगापूर मध्ये गेल्याचं फील नाही, गाणगापूरमध्ये गेलात असं वाटेल तुम्हाला. तेवढी ऊर्जा आहे. तुमच्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचार चालू असेल, मन घाबरत असेल, मनामध्ये भीती असेल, काही असेल, तुमचं काम होत नसेल, काही गोष्टी होत नसेल, तुम्ही एकदा धनकवडीला शंकर महाराजांच्या मठात जा, त्याचं दर्शन घ्या आणि महाराजांच्या चरणावर लीन व्हा. आणि तुमच्या मनातली इच्छा असेल ती महाराजांना सांगा, त्या गोष्टी पूर्ण होतात. फक्त श्रद्धायुक्त भक्ती असावी. अशा पद्धतीने आपण करावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो, शंकर महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.